एका साइडला आपण पाहणार गावदेवी स्पोर्ट भारोल, तसेच दुसऱ्या साइडला आपण पाहणार जय बजरंग गोरेगर पाडा. गावदेवी स्पोर्ट भारोल संघानं शत्रसेन आपले नाणेफेक जिंकून प्रथमतः शत्रसेन स्वीकारले. बालकृष्ण अँड ऑल टीम जय बजरंग गोरेगर संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्या इथं हजर आहे. तसेच दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्या इथं कॉमेडी बॉक्स मध्ये हजर आहेत. त्याचं सुद्धा या करू दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. तसेच आपण पाहत आहोत एक वेळ बेलवाडी आयोजित माजी आमदार चषक 2025 क्रिकेटचा हा महासंग्राम. सलामीची जोडी आपण पाहणार आहोत मैदानच्या आतमध्ये. दीपक आणि सागर याला गावदेवी स्पोर्ट भारोल संघानं नाणेफेक जिंकून प्रथम शतक स्वीकारलंय. आणि दोन फलंदाज जय बजरंग गोरेकर संघाकडनं संदीप. गोलंदाजी ट्रॅक वर पाहणार आहोत आपण गावदेवी स्पोर्ट भारत संघाकडनं संदीप बरफ याला. तसेच दोन बॅटर आपण पाहणार आहोत सागर आणि दीपक. तसेच दोन पंच एका साइडला आपण पाहणार आहोत आकाश जाधव, तर दुसऱ्या साइडला आपण पाहणार आहोत गुरु किरकिराला. या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं करतो मी निलेश भाई तुमचं मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या राऊंड मधला पहिला सामना सामन्याला होते सुरुवात गावदेवी स्पोर्ट भारोल वर्सेस जय बजरंग गोरेकर पाडा. गावदेवी स्पोर्ट भारोल संघानं नाणेफेक जिंकून प्रथमतः शतक स्वीकारलंय. आणि दोन फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकला सागर आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहणार आहोत दीपक गवारी याला. सामन्याला होते सुरुवात दुसऱ्या राऊंड मधला पहिला सामना. पहिला चेंडू गुलांची टॅग वर आपण पाहतोय संदीप याला. पहिला चेंडू बॅटची एज आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सांघिकाने स्वतःच खातं खोललं जातंय. एक पहिल्या दिवसात बघितलं तर आपण जगदंब स्पोर्ट शिवनसई हा संघ क्वालिफाय झाला. तर दुसऱ्या दिवसामध्ये पाहितलं आपण आय गावदेवी स्पोर्ट मातेरा पहाडा. तर तिसऱ्या दिवसामध्ये काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाला आपल्याला. संजय याच्या बॅट मधून काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला. तर वाघोबा स्पोर्ट राऊतपाडा हा तिसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला संघ. यावेळेस दुसऱ्या चेंडूवर चौकार. धावसंख्या 4 होते, धावसंख्या झाली 5. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत संदीप बरफ याने. तिसरा चेंडू टाकण्याकरता यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षण येईल मिडॉन मध्ये. तिथपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या झाली 4. आतापर्यंत 6. आतापर्यंत 3 चेंडू टाकून हाताळलेत. गोलंदाजी ट्रॅक वर चौथा चेंडू घेऊन मार्गस्थ होईल संदीप. चेंडू यावेळेस चेंडू मात्र भिरकावून दिला 6 धावे करता. आणि हा आला या इनिंग मधला पहिला षटकार. केला जात परंतु चेंडू मात्र निर्धावच्या रूपानं आतापर्यंत पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धाव संख्या झाली 12. आतापर्यंत सागर याचा विचार केला तर 7 धावे देखील तो 3 चेंडू फेस केलेत. यावेळेस यावेळेस चेंडू मात्र थोडासा उचली त्या क्षेत्ररक्षण येईल. तिथपर्यंत 1 धाव एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 13. उदान पेटवा
प्रचिवा बसाला मागताना पाट ग बाया बसाला मागताना पाट ग हे सुंदरा बायानं जावाला वार अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग साजने माझ्या बाया भूकल्यान ग साजने माझ्या 99 गोलंदाज पाहतो आपण बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर अजित पवार अजित बरफ पहिल्या षटकात पाहिलं तर आपण 13 धावा खर्च केल्या दुसरं षटक हाताळण्यासाठी अजित बरफ याला पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल अजित बर्फ याला आपण पाहतोय पहिल्या षटकात दीपक गवालेने 2 चेंडू फेस केले आणि 5 धावा त्याची बॅट मधून आलेत यावेळेस चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय चेंडू क्षेत्रक्षणामध्ये थोडीशी चुकी ते बॅकअप चांगला येतोय तिथपर्यंत 1 धाव कंप्लीट केली धाव संख्या 1 निबर होते धाव संख्या चालते 14 सागर जाधव याचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत 5 चेंडू फेस केले आणि 9 धावा त्याचे बॅट मध्ये आले यावेळेस इथे हा तू करताना धावची संधी परंतु सुखरूप बसेल बॅटर मिस्टर सागर पुढचा चेंडू असेल यावेळेस मात्र चेंडू मात्र निघून जाईल 6 धावे करता साजने माझ्या काय फलंदाजी पाहायला भेटा आपल्याला दीपक गवारे याचे आतापर्यंत 4 चेंडू फेस केले आणि 11 धावे या वेळेस दुसरा लगातार दुसरा आणि चेंडू मात्र निघून जाईल 6 धावे करता षटकार खूपच सुंदर गीत ऐकायला जातात आपल्याला डीजे मास्टर कल्पेश आणि अंकित त्यांचं सुद्धा या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतो काय जबरदस्त फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला दीपक गबारी याच्या माध्यमातून आतापर्यंत 17 धावे करतो यावेळेस लगातारचा तिसरा येईल का आणि हा लगातारचा तिसरा
काय फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला दीपक गवारेच्या माध्यमातून. आतापर्यंत 8 चेंडू फेस केलेच आणि 30 धावा ज्याचे बॅट मध्ये आले तोच या वेळेस पुन्हा एकदा षटकार. अफलातून फलंदाजी पाहायला भेटते. मॅक्सिमम षटकार. बॅट मधून आतापर्यंत 5 षटकार आले. तोच बॅटर आपण स्ट्राईकला पाहतोय दीपक गवारे. संघाची धावसंख्या बघितलं आतापर्यंत 2.2 चा खेळ झाला आणि 50 धावा स्कोर काढला लागतात. यावेळेस पुन्हा एकदा आणि हा मध्ये पुन्हा एकदा धुमाकूळ घातलाय अक्षरशः मैदानावरती. षटकार. शेवटचे 3 चेंडू बाकी आणि यावेळेस पुन्हा एकदा चौकार आणि धावसंख्या 4 मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 55. आहे तसेच डीजे 18 चेंडू आणि 60 धावांचं लक्ष ठेवलंय. बघा कशा प्रकारे पूर्ण करताय गावदेव स्पोर्ट भारोला संघ. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला भेटते या स्पर्धेतील. तिसरा अर्धशतक दीपक गवारी याच्या माध्यमातून
चला लगेच शतक सजवून घ्यायचे, तसेच दोन फलंदाज पाठवायचे आहेत मैदानच्या आतमध्ये. अठरा धावाचं लक्ष ठेवले, बघू कशा प्रकारे पुन्हा सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये. संदीप आणि निलेश आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होईल कुमार गोरे. यावेळेस पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला. इथं मात्र पहिल्या चेंडूवर बघितलं तर चौकार. धाव संख्या 4 ने बरोबर धाव संख्या झाली संघाची. स्वतःच आणि आपल्या संघाचं खातं खोलत ते चौकार करणार. पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. 60 धावेचं लक्ष ठेवले आतापर्यंत. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चेंडू मात्र दन करत निघून जाईल. पंच आमच्याकडे बोलतात आकाश जाधव चौकार करता. 2 चेंडू आणि 2 लगातार चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. काय सुरुवात केले संदीप बरफ याने. लगातारच्या 2 चेंडूवर 2 चौकार घेतलेत. धावसंख्या झाली ती संघाची 8. यावेळेस जेलची संधी असेल का, आणि इथे मात्र झेल मात्र सोडला जातं तिथपर्यंत. 2 धावा कंप्लीट करतात. धावसंख्या 2 निवडते. धावसंख्या झाली ती 10. या मॅचचा हिरो ठरेल का संदीप ज्याला, कारण का आतापर्यंत जीवदान दिले. आतापर्यंत बघितलं तर संदीप याने 3 चेंडू फेस केले आणि त्याच्या बॅट मधून 10. इथे मात्र पंचांकडे अपील मागतात, परंतु पंच आमच्याकडे बोलतात आणि इथे मात्र गडी बाद होतो आणि पहिला आद्र बसतोय.
इथून मात्र जिंकण्यासाठी 50 धाव्याची गरज असेल. 12 चेंडू आणि 50 धावाची 25च्या सरासरीने खेळावं लागेल. दोन बॅटर एका साईडला सदानंद, दुसऱ्या साईडला निलेश. याला यावेळेस जोर कसा मारण्याचा होता, परंतु चेंडू मात्र खालीच राहिला. चेंडू मात्र निघून गेला निधावे करता. आता मात्र समीकरण मात्र बदलले. 11 चेंडू आणि 50 धावा करावे लागतील जिंकण्यासाठी. जर इथून जिंकायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. दोन बॅटरला सदानंद, निलेश याला यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि धावसंख्या 1 पुरते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. आतापर्यंत चांगलं गोलंदाजी पाहते. पहिल्या षटकात बघितलं तर 10 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर बघितलं तर दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वप्नील डवले आतापर्यंत 2 चेंडू टाकून दिलेत आणि 1 धाव खर्च केले. पुढचा चेंडू असेल तिसरा. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे स्वप्नील यासकडनं. एकेरी दुहेरीने मात्र फरक पडणार नाही. जय बजरंग गोरेगर पाडा या संघाला इथून जर तुम्हाला जिंकायचं असेल तर मोठे फटके खेळावेच लागतील. यावेळेस पंचांकडे दाद मागतात आणि पंच मात्र आमच्याकडे बोलतात आकाश. आणि हा दुसरा धक्का बसेल. स्ट्राईकला आपण बघतोय सदानंद भोंगे. 5 चेंडूचा खेळ झाला. इथे उर्वरित 7 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या झाली 12. आता मध्ये 3 गडी बाद झालेत. चांगली गोलंदाजी पाहायला भेटतं आपल्याला स्वप्नील डवले यासकडनं. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि हॅट्रिक बॉल असेल. यावेळेस चांगल्या पद्धतीने खेळून काढाय चेंडू. 2 बॉल्स. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तिथपर्यंत 2 धाव कंप्लीट होतात. तिसऱ्याचा प्रयत्न असेल का? आणि इथे मात्र थोडस खराब फेकी आणि धावसंख्या 3 ने भरते. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या झालेली 4. धावसंख्या 4 होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16.
बॉलिंग टॅक बार तिसरा गोलंदाज सज्ज होईल विजय बसवत. इथे मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 44 धावाचं लक्ष ठेवलंय आहे. बघूया तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. यावेळेस पंच आमच्याकडे बोलतात आकाश जाधव खराब चेंडू. याच्यानंतर लगेच दोन्ही संघाने तयार राहायचं. एका साईडला आपण पाहणार आईकवेरा बेलवाडी जे आयोजक आहेत तर त्यांचा संघ, तर दुसऱ्या साईडला आपण पाहणार तरेपाडा 11 तरेपाडा संघ. आईकवेरा बेलवाडी बस संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यावेळेस फटका आलाय परंतु खूप उशीर झालाय. सदतीस धावाची गरज 5 चेंडू 37. आतापर्यंत धावसंख्या जाऊन परत 23. यावेळेस निधाव असा चेंडू एस्टेजचे हातखंडामध्ये. आता मात्र समीकरण बद्दल आता मात्र 4 चेंडू आणि 37 धावाची गरज. जे षटक होतं ना ते खूप सुंदर हाताळलं आता मात्र गोलंदाजांनी. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण होते परंतु 1 धाव. इथून मात्र उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. स्ट्राईकला बालकृष्ण जोरघास मारायचा होता. इथे मात्र बॅटची येत लागलेले गडी बाद होते बालकृष्णाच्या रूपानं. डीजे इथून नव्यानं फलंदाज पाहतोय आपण मैदानच्या आतमध्ये दाखल होईल महेश बोंगे. इथून मात्र आता शेवटचा उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 36 धावाची गरज. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते. त्याच्या अगोदर पाहिले तर आपण दीपक गवार याच्यामधून काय जबरदस्त या स्पर्धेतील तिसरा आदेश पाहायला मिळालं आणि त्याच्यासाठी पारदर्शी सुद्धा लागले. त्यानंतर त्यांनी मॅच झाला घेऊन जायचं आहे. संदीपजी हवालदार याचकडनं त्यांना पारदर्शी सुद्धा लागलेलं. यावेळेस जोरकस मारण्याचा होता आणि चेंडू मात्र निघून जाईल निधाव करता. आता मात्र 1 चेंडूचा खेळ बाकी. याच्यानंतर लगेच तरेपाडा 11 तरेपाडा आणि आईकवेरा बेलवाडी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. आईकवेरा बेलवाडी ब या संघांना नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यावेळेस खराब चेंडू. धावसंख्या 1 ने बघते धावसंख्या झालते 25. यावेळी धावचित्त होईल आणि इथे मात्र विजय होते तो म्हणजे जय बजरंग गोरेगड पाळा. आणि आणि जे बक्षीस लागले ते दीपक गवारीसाठी. संदीपजी हवालदार याचकडनं जे पारितोषिक आलेलं आहे दीपक गवारीसाठी ते 200 रुपयाचं ते घेऊन लगेचच घेऊन जायचं आहे. आणि याच्यात लगेच आपण मॅन ऑफ द मॅचचा हकदार असेल सुद्धा नो डाऊट मिस्टर दीपक गवारी.
धन्यवाद. आणि मी लगे विनंती करेन की गुरुनाथजी गडगे यास विनंती करेन की त्यांनी मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे. काय जबरदस्त